नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. बाहेर रिमझिम पाऊस आणि गरमागरम कुरकुरीत कॉर्नवडे कोणाकोणाला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार. आज मी घेऊन आले आहे पावसाळ्यात सगळ्यांना आवडणारे अगदी खुसखुशीत सोनेरी रंगाचे कॉर्नवडे. एकदा हे वडे बनवले की योग्य प्रकारे साठवून तुम्ही 8 दिवस आरामात खाऊ शकता. या वड्यांचा प्रत्येक घास बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ रसाळ लागतो. चहासोबत, टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत यांची चव तर अजूनच भन्नाट लागते. या रेसिपीमध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्टेप्स अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. कोणते साहित्य किती घ्यायचे, मिश्रणाचा परफेक्ट घट्टपणा कसा ठेवायचा, वडे फुटू नयेत यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आणि ते जास्त दिवस कुरकुरीत राहावेत याच्याहीसाठी खास टिप्स आपण शेअर करणार आहोत. सर्वात आधी आपण हे जे कॉर्नचे कणीस घेतलेले आहेत आपण हे सोलून घेऊया. पहा इथं पूर्णपणे आपल्याला जे मक्याचे दाणे आहेत ते दाणे पूर्ण घ्यायचे नाही आहेत. वरच्यावर असे हे दाणे आपल्याला कणसाचे काढून घ्यायचे आहेत. पहा आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मक्याचे कणीस आलेले आहेत आणि अगदी स्वस्तात मस्त. आणि स्वस्तात मस्त हा नाश्ता तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. फार सुंदर चवीचा हा नाश्ता होतो. तुम्ही करून पहा. इथं मी बटाट्याचं साल काढायचं सोलानं घेतलेलं आहे आणि सोलाने मी हे मक्याचे दाणे काढत आहे. पहा इथं तुमच्याकडे सोलानं नसेल तर चाकूच्या साह्याने हे दाणे काढून घ्या. लक्षात ठेवा हे मक्याचे दाणे आपल्याला पूर्ण घ्यायचे नाही आहेत. वरच्यावर सोलून घ्या म्हणजे आपले वडे फार छान येतात. तेलामध्ये वडे फुटत नाहीत आणि व्यवस्थित वडे वळता येतात. त्याच्यामुळे अख्खे दाणे न घेता वरच्यावर मक्याच्या कणसाचे दाणे काढून घ्या. फार छान चवीचे हे वडे होतात आणि एकदा तुम्ही करून 8 दिवस जरी ठेवलेत तरी खराब होत नाहीत आणि अगदी आरामशीर तुम्ही मुलांच्या शाळेचा डबा किंवा संध्याकाळचा नाश्ता किंवा अगदी पाहुणे आले तर सहज करू शकता. तर पहा इथं मक्याचे दाणे आपण घेतले. त्याचबरोबर 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर इथं तुम्ही बारीक रवा वापरा. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली. 1.5 चमचा आपल्याला धणे पावडर घ्यायची. 1 चमचा लाल मिरची पावडर घेऊया. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या. 1 चमचा आपल्याला सफेद तीळ घ्यायचे. अर्धा चमचा आपण इथं काळं मीठ घेतलेलं आहे मी किंवा चाट मसाला 2पैकी काहीही घ्या. अर्धा चमचा घ्या कारण आपण साधं मीठ हे घालणार आहे त्याच्यामुळे अर्धा चमचाच घ्या. 1 चमचा आपल्याला इथं कसुरी मेथी घ्यायची आणि भरपूर सारी इथं कोथिंबीर आपण घ्यायची आहे. मूठ भरून मी चांगले कोथिंबीर बारीक चिरून 1 मूठ कोथिंबीर आपण घेतली. अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. आता याच्यामध्ये किसलेलं गाजर, बारीक चिरलेली सिमला मिरची तुम्ही घेऊ शकता. फार छान चव लागते. बारीक चिरलेला पालकही याच्यामध्ये घेऊ शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि 1 छोटा चमचा हळद आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि छान असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहा 2 मक्याचे कणीस मी घेतले आणि 2 कणसासाठी 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे. फार छान चवीचे हे वडे होतात. स्टेप बाय स्टेप कसे वडे बनवायचे ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. सगळे हे मिश्रण छान एकसारखं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचे वडे थापून घ्यायचे आहेत. फार सुंदर चवीचे हे वडे होतात. अगदी पहिल्यांदाच आपण भजी केली नाही किंवा कटलेट केलं नाही पण आपण वडे करतो इथं. हा व्हिडिओ पहिल्यांदाच कॉर्नचे वडे हा पहिल्यांदाच मला वाटतं व्हिडिओ येत असेल तर तुम्ही नक्की पहा आणि नक्की ट्राय करा. तर पहा इथं हाताला मी तेल लावलेलं आहे आणि तेल लावून आपण हे वडे थापून घ्यायचे आहेत. जास्त वेळ न थांबता जर तुम्ही मिश्रण केलं तर पटकन वडे तयार करून घ्या कारण जास्त वेळ जर लागला तर कॉर्नला पाणी सुटतं आणि वड्याचं मिश्रण पातळ होतं. तर पहा इथं छान असे हाताला तेल लावून हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. जास्ती पातळ थापू नका आणि जास्ती जाडे नाही, मिडियम असे वडे हे करून घ्या. एका मोदकाच्या चाळणीला, मोदक आपण उकडतो त्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता हे वडे ठेवूया. पहा इथं छान असं चाळणीला तेल लावून घ्या आणि मग हे वडे त्याच्यावरती ठेवा. फार छान चवीचे हे वडे होतात. पहा अगदी कमीत कमी तेलामध्ये आज ही रेसिपी आपण बनवत आहोत आणि पूर्णपणे घरातलं साहित्य आहे. बाहेरचं साहित्य तुम्हाला कोणतंही आणायची गरज पडणार नाही. घरातल्या साहित्यामध्ये फार छान हे वडे तयार होतात.
आणि अगदी तुम्ही करून जर डीप फ्रीझरमध्ये 8 दिवस ठेवलेत तर हे वडे नक्कीच छान टिकतात आणि तुम्हाला पाहिजे त्यावेळेला काढून तुम्ही हे शॅलो फ्राय करून नाश्त्यासाठी म्हणून खाऊ शकता. पाहित असे छान आपल्याला वडे थापून घ्यायचे आणि चाळणीवरती काढून घेऊया. चाळणीला भरपूर तेल लावून घ्या म्हणजे निघताना हे वडे व्यवस्थित निघतात. आता सगळे वडे मी तयार करते आणि चाळणीमध्ये घेते. सगळे वडे पूर्णपणे आपले तयार झाले की मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. पहा इथं सगळे वडे मी सगळे केलेले नाही आहेत. अर्धे वडे चाळणीमध्ये बसलेत, अर्धे मी नंतर घालणार आहे. आणि पहा इथं हे वडे आपण आता उकडून घेऊया. पहा आता तुम्हाला जर जास्ती वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इडलीच्या भांड्यामध्येही हे वडे उकडू शकता. मी इथं चाळणीमध्ये उकडून घेते. कढईमध्ये ते पाणी छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता ही चाळण ठेवूया आणि वरून आपण झाकण ठेवूया आणि गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती एक 8 ते 10 मिनटासाठी हे वडे उकडून द्यायचे आहेत आपल्याला. गॅस एकदम स्लो ठेवा आणि स्लो गॅसवरती हे वडे उकडू द्या. पाहित एक 7 ते 8 मिनिट झाले आणि मी हे वडे काढून घेत आहे. पाहूया आपण वडे उकडलेत का आपले. आणि छान हे वडे उकडलेले आहेत. आणि विचार करा, कॉर्न आपण भाजून खातो, मक्याचं कणीस भाजून खातो किंवा अगदी त्याची भजी करतो किंवा अगदी कटलेट बनवतो, पण हा पूर्णपणे वेगळा स्नॅक्स आहे आणि नक्की ट्राय करा. आता हे वडे आपले छान उकडलेले आहेत. मी हाताला पाणी लावलं आणि पाणी लावून पाहते. पहा वडे व्यवस्थित उकडलेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चाळणीतले वडे सगळे पूर्ण थंड झाल्याशिवाय काढू नका, नाही तर मग खाली चिकटतील. तेल आपण लावलेलं आहे पण तरीही खाली चिकटू नये म्हणून पूर्ण चाळण थंड होऊ द्या आणि मग हे काढून घ्या. पहा इथं छान असे हे वडे आपले उकडले गेले आहेत. आता या ठिकाणी हे उकडलेले वडेही तुम्ही असेच उकडलेले म्हणूनही खाऊ शकता, फार छान लागतात, किंवा शॅलो फ्राय करा. आता मी जे म्हटलं तुम्हाला की 8 दिवस हे वडे छान टिकतात, तर तुम्ही हे उकडलेले वडे हवाबंद डब्यामध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता. डीप फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि तुम्हाला जसे हवे तसे काढून तुम्ही तळून मुलांच्या डब्याला किंवा अगदी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही तळून पाहुण्यांसाठी स्नॅक्समधून म्हणून करू शकता किंवा संध्याकाळी 5चा स्नॅक्स जो तुम्हाला संध्याकाळी 5चा नाश्ता करता त्या नाश्त्यासाठी तुम्ही हे वडे तळून घेऊ शकता. तर पहा इथं छान असे वडे आपले उकडून आपण घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये तेल घेऊया. हे वडे पूर्णपणे न तळता आपण शॅलो फ्राय करायचे आहेत. शॅलो फ्राय करून घ्या, सुंदर वडे होतात. हे पहा आता तेल छान गरम झालं आणि तेलामध्ये आपण हे वडे तळून घेऊया. पहा पूर्णपणे न तळता जर शॅलो फ्राय वडे तुम्ही हे केले तर फार छान चवीचे होतात आणि तेलही कमी लागतं आणि अगदी हेल्दी नाश्ता हा आपला तयार होतो. अगदी 5 ते 6 मिनटासाठी एका बाजूनी आणि 5 ते 6 मिनटासाठी दुसऱ्या बाजूनी पूर्णपणे सोनेरी होईपर्यंत हे वडे तळून घ्या, म्हणजे छान कुरकुरीत खुसखुशीत राहतात. आणि एक गोष्ट, हे वडे गरम आहेत तोपर्यंतच खाऊन घ्या म्हणजे कुरकुरीत राहतात. थंड वडे झाले की साधारण थोडेसे मऊसर पडतात. म्हणून गरमागरम जर तुम्हाला नाश्ता हा करायचा असेल कुरकुरीत वड्यांचा तर गरम गरम नाश्ता करा. तर पहा इथं हे पूर्णपणे मी वडे सगळे चिमट्याच्या साह्याने पलटी करून घेतलेले आहेत आणि सोनेरी कलरवरती हे वडे आपल्याला तळायचे आहेत. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं. आपण उकडल्यामुळे या वड्यांना पूर्णपणे आतले जे जिन्नस आहेत ते छान शिजले जातात, पचायला वडे हलके जातात आणि चवीलाही फार छान लागतात. आणि पहा इथं छान असे हे वडे आपले तयार झाले आहेत. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. आता अशाच पद्धतीने आपण दुसरे वडेही तळून घेऊया. आणि पहा इथं उरलेले वडेही मी इथं तळून घेते. 2 कणसामध्ये भरपूर सारे आपले इथं वडे तयार झाले आहेत. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगदी शाळेच्या टिफिनसाठी हा नाश्ता करू शकता आणि करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसह. धन्यवाद मंडळी.